अंगारकी चतुर्थी व्रत कथा. ओम श्री गणपतेय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री माता पितृभ्या नमः. श्री सकळ ऋषिभ्यो देवेभ्यो नमो नमः. नमः नम्रत्वे ऐसे करुणी मनी धरुणी पाशा कुशपानी उपक्रम करीतसे लेखनी गणेश व्रत वर्णना. सर्व देवा माझी जयाला अग्रपूजेचा मान लाभला. तो गजानन भला अग्निपरी देवमुख. जी जी आहुती अग्निसी अर्पण होई यज्ञनेसी. ती सर्व देवांसी प्राप्त होय जापरी. तैसी जी भक्ती गणेशाची पत्र पुष्पादकी साची. ती सर्व देवांची देवतांची आपेसी होईल. अंगारक म्हणजे मंगळ उग्र असूनही मंगल. अग्निपरी जो उज्ज्वल पुत्र असे भूमीचा. तया अंगारकावरी श्री गणेश कृपा करी. वद्य चतुर्थीसी मंगळवारी अंगारकी म्हणोनी. ती कथा असे सुलक्षण गणेशाचे महात्म्य पूर्ण. केले असे वर्णन गणेश पुराणी. नारद करी प्रश्न पित्यासी ब्रह्मदेव कथा सांगे त्यासी. ती कथा इंद्र सूरसेनाशी कथितसे आदरे. नेमी शारण्यात ऋषी ते सुते चरित्र कथी येले ते. गणेश पुराणी भक्तांते कृपा प्रसाद गणेशाचा. ऐसी कथा व्यक्त चतुरानन नारद करी तसे श्रवण. पूर्वजन्म पापक्षालन होतसे या व्रताने. दूर होती सर्व संकटे वैभव सुख संपदा भेटे. संसारी आनंद उत्साह वाटे मुमुक्षुषी मोक्ष मिळे. प्रत्येक मासी वद्य चतुर्थी संकष्टी तिजसी मनती. उपोषण करुणी यथारीती चंद्रोदयी पारणे. पूजन करावे श्री गणेशाचे संकटे कष्ट नष्ट भक्तांचे. त्याहुनी असे अंगारकीचे महात्म्य थोर पुराणी. संकष्टी येता मंगळवारी व्रत करिता भक्तांवरी. हेरंभ अधिकची कृपा करी वरदान हे भोमासी. कमलासन मने नारदाते भरद्वाज ऋषी अवंती ते. आश्रय घेऊनी राहता तेथे अग्निहोत्र सांभाळी. वेदशास्त्रा माझी निपुण भोवती असती शिष्यगण. क्षिप्रा नदी तिरी स्नान नित्य करी ऋषी तो. एके दिवशी काय वर्तमान घडले ते करी श्रवण. भरद्वाज करीत गणेश स्मरण नदी तिरी पातला. स्नानाते सज्ज जाहला ऋषी जल प्रवाही प्रवेशला. तव तेथ चमत्कार जाहला अप्सरा दिसे सुंदर. देव कार्यासाठी अप्सरा करती पृथ्वीवरी संचारा. नवनिर्मितीचा आसरा देवी योजना अगम्य. पाहता तिला ऋषीचे मन विचलित होई साचे. तेज प्रगट होई तयाचे संकल्प शक्ती अमोघ. अप्सरा जाहली अंतर्धान भरद्वाज जाहला विपन्न. व्रतीपणात आले न्यून्य मानी तसे निजमनी. परी त्याचे तेज जान पृथ्वी करी स्वय धारण. काही अवधी होता पूर्ण बालक उपजे पियेसी. पूर्व काळी भरद्वाज मुनी संतानास्तव उत्सुक बनी. नारदाकडून उपाय समजुनी करीती तप दुर्धर. संतान गणपती स्तोत्र पठन करीती ते पवित्र. तेने घटना घडली विचित्र पुढती ऐशा रीतीने. पृथ्वी गर्भ करी धारण पुत्र जाहला निर्माण. भरद्वाजाशी होते स्मरण परी अप्सरा संगाचे. बालकाचा असे रक्तवर्ण जास्वंद पुष्पा परी जान. पृथ्वी माता करी संगोपन पालन पोषण तयाचे. 7 वर्षाचा होता बाळ वारंवार माते जवळ. प्रश्न विचारी अवखळ क्रीडा करी नाना परी. आई माझे कैसे अंग कैसा याचा तांबूस रंग. कारण काय मला सांग ऐसे विचारी बालक. पृथ्वी सांगे तयाला भरद्वाज पिता तव बाळा. गणेश कृपेने जाहला जन्म तुझा दिव्यपणे. गणेशाशी रक्तवर्ण तोच तुझसी मिळाला जान. बाळ मने मज दर्शन पित्याचे मम घडविकी. पृथ्वीने केला विचार 7 वर्षाचा झाला कुमर. पुढती करावे संस्कार तरी जावे ऋषी जवळी. बालकासी संगे घेऊन स्त्री रूपे पृथ्वी येऊन. अवंती माझी प्रवेश करून ऋषी सन्मुख ठाकली. मने ऋषीवर्या स्मरावे क्षिप्रातिरी तुवा काम भावे.
तेज सोडोनी चिंतना सवे अप्सरेसी पाहता. मी पृथ्वी मूर्तिमंत सांभाळिला तुझा सुत. आता वर्ष झाली सात स्वीकारावे याजला. पुत्र पाहुनी भरद्वाज मने धन्य दीन उदेला आज. संतान गणपती स्तोत्र गुज सफळ जाहले दिसतसे. स्वागत करुणी पृथ्वीचे पुत्र अलिंगिला भरद्वाजे. पित्या जवळी तो विराजे अग्निपरी तेजस्वी. पृथ्वी कृत्य होऊनी जातसे निज स्थानी फिरुनी. पित्राशी शुभ दिन पाहुनी उपनयन करी मनितो. वेदशास्त्रांचे अध्ययन पुत्र करी लक्ष लावून. गजानन मंत्राचे ग्रहण पिता करवी त्याकडुनी. उपदेश करी तपस्येचा श्री गणेश अनुष्ठानाचा. मनोदय मानुनी पित्याचा पुत्र निघाला तपार्थ. नर्मदा सरितेची या तीरी सहस्त्र वर्ष अनुष्ठान करी. गजानन प्रसन्न समोरी उभा ठाकला सस्मित. माध्यमास वद्य चतुर्थी प्रगट झाला श्री गणपती. मने भरद्वाज सुता प्रति वरदान मागावे. घडता इष्ट देवांचे दर्शन दीपून गेले भौमाचे लोचन. सादर धरियले चरण गजानन मुखी मने. मने भक्ती असावी आपुली हीच आशा उरली. स्थान असावे गगनतली नित्य तेज रहावे. स्तब्ध जाहला कुमार रुद्र जाहला प्रेमेश्वर. हस्त ठेवी मस्तकावर गणेश तेव्हा तयाच्या. बालक मने अमृत प्राशन व्हावे मज प्राप्त. तथास्तु तो गणेश म्हणत वरदान देतसे. मंगळ आता तव नाम मंगलमूर्ती माझे नाम. तुवा भक्ती केली सनिसीम म्हणून हे सांगतो. मंगळवार असे आजला जे करती आज उपवासाला. मागतील जेते तयांना देईल मी निश्चिंत. अंगारा परी रक्तवर्ण दिसतोसी तू भूमी संतान. अंगारक तुझ नामाभिधान प्रख्यात होय भूलोकी. आणि ही चतुर्थी अंगारखी म्हणून प्रसिद्ध जगती. उपवास व्रत जे करीती इष्ट त्यांशी देईन. मी तुझवरी होऊनी प्रसन्न मंगल नाम केले ग्रहण. ऐसे बोलुनी गजानन भूमी सुतासी कुरवाळी. भो माने केला प्राणीपात. गणेश अंतर्धान पावत. धन्य झाला जगतात अंगारख या परी. ब्रह्मा मने नारदासी जो जो करील या व्रतासी. तयाची या पुण्य राशीशी उपमा नाही जगतात. मंगळवारी चतुर्थी येता उत्तम पाळावे उपवास व्रता. तेने शांती उपजते चित्ता फलदायी बहु असे. कलियुगी गजानन लोकोद्वार हेतू धरून. व्रत सांगे भोमा लागून दीर्घ तपे वळलासे. ऐहिक सुखे येणे प्राप्त परमार्थिक पुण्य मिळत. सद्गतीसी साधक जात गणराया सानिध्य. विवाह निर्विघ्न होईल व्यापार उत्तम वाढेल. राजद्वारी मान मिळेल उपजीविका न तुटे. विद्यार्थी मिळविल यश परीक्षार्थी तो विशेष. दुःख चिंता लवलेश नुसती व्रत प्रभावे. बंदी तुनी भावया मुक्त इतरही करीती जरी व्रत. त्याचे पुण्य अर्पिता होत बंधमुक्त कोणीही. पराक्रमी असे मंगळ गणेश कृपेने होय प्रवळ. उपासनेचे म्हणून फळ दोन्ही देती भक्तांसी. गगनी ग्रह रूपाने स्थान दिले त्यासी विनायकाने. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाने मंगळ ग्रह स्थापिला. ज्याची या जन्मपत्रिकेत मंगळ ग्रह असे अनिष्ट. त्यांनी अंगारकी व्रत श्रद्धेने नित्य करावे. प्रतिमासी करावी संकष्टी. मंगळवारी येता चतुर्थी. पूजावा विशेष श्री गणपती यथाशक्ती भक्तीने. नष्ट होईल उग्रता ग्रह प्रभावी होय शीतलता. अनुभव सिद्ध व्रत असता अन्य कासया उपाय. रोग पीडित असेल कोणी निष्ठा ठेवावी गजाननी. अंगारकी चतुर्थी करुणी होई रोगमुक्त तो. पती मिळावा कुमारिकांसी. सुशील पत्नी पुरुषांशी. पुत्र भावा दाम्पत्यासी यास्तव व्रत करावे. पूजा अर्पण गणेशाशी प्रार्थना करून या तयासी. सांगावे आपल्या मनोगतासी इच्छा पूर्ण करील. दुर्वा वहाव्या मूर्तीवरी 21 नामांची या उच्चारी. तेने प्रसन्न होय विघ्नारी क्षमा याचना करावी. म्हणावे देवा गजानन जाणतो नामी पूजन. प्रमाद करीतसे ध्यान मन माझे चंचल.
क्षमा करावी मजवरी, वेडी वाकडी सेवा जरी, कृपा करुणी स्वीकारी न्यून्य पुरते जाणावे, इडा पिडा टळोत देवा, अपमृत्यू कोणा नसावा, विपत्ती दुर्गती दूर गावा आमच्या पासून जावोत, आधी व्याधी नाना नष्ट भाव या गजानना, ऐसे म्हणून प्रार्थना नम्रपणे करावी, या पोथीचे वाचन करावे एकाग्र करुणी मन, इष्ट ते प्राप्त होऊन कार्यसिद्धी होईल, दिनभरी करावे उपोषण, सायंकाळी गणेश पूजन, नैवेद्य प्रसाद भोजन चंद्र दर्शन करोनी, चंद्रोदय झाल्यावर पूजन त्यांचे पंचोपचार, करुणी भोजन नंतर शांत मनाने करावे, गणेशाची या मंदिरात दर्शन करावे मने शांत, प्रसन्न राहील निश्चिंत गणेश मूर्ती भक्तांसी, चतुर्भुज सिंदूर वर्ण, लंबोदर मुषक वाहन, दो हस्तीवर अभयदान पाशांकुश दोकरी, दिव्य गजमुख सरळ सोंड, मुकुटाचे तेज उदंड, प्रसन्न वदन आमोद अमेय अमित विनायक, प्रसन्न हो आम्हासी, ऐसी प्रार्थना ततचरणासी, सरस्वती सूत सेवेसी अर्पण करी विनयाने, शक्य 19 शत 4 वर्ष महिना चैत्र, वद्य दशमी तिथी प्राप्त ओवी रचना करावया, ऐसी ही वाङ्मयीन पूजा गणेशाशी अर्पुन, तत्प्रसादे धन्य धन्य दिवाकर झाला. अगारखी चतुर्थी व्रत कसे करावे? मंगळवारी वद्य चतुर्थी असेल तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी पासून हे व्रत सुरू करता येते. लागोपाठ अंगारकी चतुर्थी प्रत्येक महिन्यात येत नाही, त्यामुळे सलग दरमहा हे व्रत करता येत नाही. तथापि एका अंगारिकेचे पुण्य 21 संकष्टी चतुर्थी केल्या इतके असते. व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे. उपासाला चालणारे फलाहार, दूध इत्यादी पदार्थ सेवन करावेत. सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेनंतर आरत्या म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवून सर्वांना तो वाटावा. चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर त्याची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा. पूजा झाल्यावर व भोजनापूर्वी अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी, इतरांना वाचून दाखवावी. या पोथीच्या 3 प्रती या दिवशी दान देण्यात मोठे पुण्य असते. मग गणेश स्मरण पूर्वक भोजन करावे. हे व्रत कोणीही श्रद्धेने केले तरी चालते, मात्र त्या दिवशी घरात स्वतःची शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सुतक, अडचण इत्यादी असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा. पूजाविधी करू नये. फलश्रुती संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात, पुत्र प्राप्ती होते, परदेशी गेलेली व्यक्ती सुखरूप राहते, उद्योगधंद्यात नुकसान टळते, भरभराट होते, यश मिळते, घरातील भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते, तो सौम्य होतो. 21 संकष्टी चतुर्थी व 1 अगारकी याचे फळ सारखेच मिळते.